नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत रोज रॉयल्स गोट फार्म शेळी पालन रोज रॉयल्स गोट फार्म शेळी पालनमध्ये. तर आज आपण बघणार आहोत उस्मानाबादी शेळी किंवा गावरान शेळी कशा प्रकारे असते आणि त्याबद्दल पूर्ण माहिती आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. ही शेळी बघा, ह्याची क्वालिटी आहे तर तुम्हाला याबद्दल सांगेन मी. ह्याची शिंगाची क्वालिटी, कासाची क्वालिटी आणि ह्या शेळीची हाईट, लेंथ वगैरे बघा तुम्ही. ही जी आहे, आपण एक आपले मित्र आहेत, फिरस्ती शेळी पालन आहे त्यांच्याकडून ही एक आपण शेळी घेतलेली आहे. ह्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर ह्यांचे कासाची साईज, शिंगाची ठेवण, कानाची साईज, लांबीला जाड असे पाय ह्याचे बघू शकता मित्रांनो तुम्ही. ह्या शेळीचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर ही आत्तापर्यंत तरी 3 पिल्ले दिलेले आहेत. आपण तुम्हाला पुढे दाखवूयात ह्या व्हिडिओमध्येच कंटिन्यूमध्ये. बघू शकता तुम्ही. तर बघू शकता मित्रांनो, हे 3 पाटी ह्याच्या त्या पहिल्या वेता दुसऱ्या वेताच्या आहेत हे, आणि अजून याने पुन्हा आपल्याला 3 पिल्ले दिलेले आहेत. ह्याच्यात 3ही पाटी आहेत. त्याचे साईज बघू शकता मित्रांनो, 6 महिन्याचे पाटी आहेत. ही क्वालिटी आपल्याकडे तयार होते. चमक, शायनिंग वगैरे, शिंगाची ठेवण, हे या शेळीचे म्हणजे सांगायचं एक तात्पर्य की बघा, अशा फ्रेमच्या, मोठ्या फ्रेमच्या, मोठ्या खांड्याच्या शेळ्या घ्याव्यात. त्यामुळे आपल्याला भेटणारे पुढले पिल्ले पण जे आहेत त्या ह्या क्वालिटीचे निघणार आहेत. बघू शकता, हे आपण खरेदी केलेले आहेत, विक्रीसाठी अजिबात नाही. फक्त क्वालिटी दाखवायचं काम आहे, की क्वालिटी बघायला भेटेल तुम्हाला. बघू शकता, बघू शकता मित्रांनो, 6 महिन्याच्या पाटी आहेत हे. आणि आपल्याकडे ही शेळी घेताना ही गाभण होती. ह्याने नंतर अजून 3 पिल्ले आपल्याला दिलेले आहेत, ते पण आपण पुढे कंटिन्यूमध्ये दाखवू. बघू शकता मित्रांनो क्वालिटी. 6 महिन्याची पाटी येते. तर अशा प्रकारे अजून आहे ना, आपल्याकडे इथे येऊन अजून 3 पिल्ले दिलेले आहेत. त्यांची पण क्वालिटी बघा तुम्ही. ह्या साईजमध्ये शेळी पाहिजे, मोठ्या मापातली. पिल्ले सोडा का नाही. हे आपलं फार्म आहे. हे यावेळेसचे 3 पिल्ले आहेत ह्या शेळीचे. बघा, दूध पित आहेत. 1 पाट आणि 2 बोकडे यावेळेस दिलेले आहेत. पिल्लांची क्वालिटी बघा मित्रांनो. तिन्ही टॉप क्वालिटीमध्ये आहेत.
तर अशा प्रकारे मोठ्या मापातल्या शेळ्या घेतल्या तर अशी क्वालिटी येते मित्रांनो. दुधाला भरपूर अशा ह्या शेळ्या आहेत. खूप जणांचं म्हणणं येतो दुधाला नाही शेळ्या, पण ही पिल्लांची क्वालिटी आहे बघा. चकाकी बघा अंगावरची, साईज बघा पिल्लांची. आता अजून एक ही शेळी अजून गाभण गेलेली आहे 10 दिवसाची. ही पिल्ले आता जी बघत आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये, ही 2 महिन्याची पिल्ले आहेत, करडे आहेत. 2 नाही 1.5 महिन्याची आहे. सॉरी, बघू शकता क्वालिटी. आपल्याकडला जो गब्बर आहे त्याने अजून ही गाभण गेलेली आहे 15 दिवसाची. 15 दिवस झालेत ना गणेश गाभण जाऊन? 15 दिवस. बघू शकता मित्र. तर आपण सध्या लेटेस्ट परचेस केलेला आहे हा बोकड. बघू शकता जी साईज. गब्बर नावाचा हा आपल्याकडे बिटल आहे. आता साईज बघू शकता. ह्याच्याकडून हे शेळी आता गाभण आहे 15 दिवसाची. पांढरे डोळे, दबलेले जाड शिंग. ह्याची हाईट आपण मोपलेली आहे 45 हाईट आहे याची. बघू शकता मित्रांनो. एक नंबर लागवडीसाठी बोकड आहे. बोकड खरेदी करताना अशा पद्धतीचा बोकड खरेदी करावा. मोठी साईज आहे मित्रांनो ह्याची. पिल्ले पण ह्याचे मोठ्या साईजमध्ये पडणार. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, ही अंड्याची साईज जी आहे त्याला जो वी टाईपमध्ये जो आकार दिसतो ना, ह्या टाईपमधले ब्रीडर जास्ती करून खरेदी करत जावा. ह्याने काय होतो, कासाची साईज जी आहे ते एकदम कॅप्सूल थन आपण ज्याला म्हणतो त्या टाईपच्या फिमेलला कास येते मित्रांनो. त्यामुळं ही पण बघून घ्या तुम्ही. बघू शकताय गब्बर आहे याचं नाव. क्वालिटी बघा मित्रांनो. सोडा गणेश त्याला. चला ठीक आहे, आपण हे व्हिडिओ इथं स्टॉप करू.